नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत एक मंदिर, ते किंवा खूप फेमसही नाही आहे, पण इथल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना माहिती आहे आणि लोक तिथं श्रद्धेने जातात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात। बरं, ते मंदिर 40 वर्ष झाले आहे तिथे। 40 वर्ष तिथे जे एक काका राहत होते, त्यांचे एक गुरु होते कर्नाटकमध्ये। त्यांनी तिथे ते शिवलिंग स्थापन केलं, त्यांची सेवा त्या काकांनी केली। आज 40 वर्ष झाले आणि त्या काकांना जाऊन 13 वर्ष झाली, तरीही तिथे इतकं प्रसन्नता आहे, खूप प्रसन्नता आहे। जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता त्यावेळेस तुम्हाला तिथली एनर्जी फील होते, महादेवांची साक्षात। आणि लोक तर जातच असतात। मला माहिती आहे, म्हणजे तिथे जाणाऱ्या लोकांचे आयुष्य कशी बदलली आहेत हे मी स्वतः पाहिले आणि तुम्हालाही अनुभव दाखवणारच आहे मी। तर हे इथलं अजून विशेष हे आहे की म्हणजे मंदिरही नाही आहे तिथे ॲक्च्युली, फक्त असं ग्रिल केलेलं आहे साईडने। आणि तिथली विशेषता ही आहे की खूप मोठमोठी झाडं आहेत तिथे, म्हणजे जणू काही 70-80 वर्षांची अशी, जशी पुण्यात मोठमोठी झाडं आहेत ना जुनी, तशी मोठमोठी झाडं आहेत। आणि आणखी एक विशेष म्हणजे तिथे एक औदुंबराचं झाड आहे आणि त्याच्या खाली शिवलिंग आहे। तर एक फुलांचा वेल आहे, बहुतेक जाई जुई किंवा मोगऱ्याचा कोणता प्रकार असावा। तर त्याने एवढं मोठं जुनं झाड पूर्ण भरलेलं आहे आणि जवळजवळ त्या आजूबाजूच्या 1500 मीटरमध्ये सगळीकडे फुलांचा सडा पडतो। तिथे एवढा छान सुगंध येतो। मला हे म्हणजे तिथे कुठेतरी मंदिर आहे हे ऐकून होते मी, पण मला एक्झॅक्ट माहिती नव्हतं की कुठं आहे। मी एका कामानिमित्त तिथं गेले आणि एवढा छान स्मेल येतोय कुठून हे बघायला गेले, तर मला पूर्ण झाडच फुलांनी भरलेलं दिसलं। म्हटलं असं कसं, हे म्हणजे अशी हे नाही का जाई जुई वगैरे एवढं मोठं झाड कसं। तर नंतर बघितलं की तो वेल पूर्ण त्या औदुंबराच्या झाडावरती चढलेला होता। तर मग मी दुसऱ्या दिवशी सोमवार होता, मग ठरवलं की आज व्लॉग आपण याच्यावरच करायचा। तर मी व्लॉग केलेला आहे, बघा नक्की आणि सांगा तुम्हाला कसं वाटतंय। हे मंदिर मित्रांनो टेल्को कॉलनी, कात्रजमध्ये टेल्को कॉलनी म्हणून आहे। तर त्या टेल्को कॉलनीमध्ये लेन नंबर 3 मध्ये आहे। इथं भरपूर लोक जातात, त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि खरंच इथली एनर्जी खूप सुंदर आहे। बघूयात आजचं हे मंदिर, चला। तर मित्रांनो, मला जिथे तुम्हाला आणायचं होतं तिथे आलोय आपण। तर हे औदुंबराचं झाड आहे, खूप मोठं, आणि त्याच्या वरपर्यंत बघताय तुम्ही फुलं आहेत, सगळी मोगऱ्याची आहेत की जाईजुईची आहेत माहिती नाही। आणि ह्या एवढ्या जवळजवळ 1500 मीटरमध्ये सगळीकडे या फुलांचा सुगंध असतो। किती छान आहे, सगळीकडे फुलांचा सडा पडलेला आहे। हे गेट आहे, छोटी छोटी झाडं लावली आहेत आतमध्ये। महादेवांचं मंदिर आहे हे। किती जुनं असेल हे झाड, आणि पूर्ण या औदुंबराच्या झाडावरती फुलाचा वेल पसरलाय। तो तिकडून त्या साईडने तिथे खाली पडलेली दिसत आहेत फुलं तुम्हाला। त्याच्यानंतर हे इथे पण खाली पडली ती एवढी सगळी, आणि त्या तिकडे पण आहेत। किती लांब आले आता बघ परत। तर मित्रांनो, आज या छोट्याशा मंदिराला आपण भेट देणार आहोत। हे जवळजवळ 40 वर्ष जुनं आहे। तर इथे बाहेरच नंदी महाराज आहेत। आणि इथं पुढे त्यांच्या हवन कुंड आहे। इथे
महादेवांची पिंड आहे आणि नागही आहे त्याच्यावरती. आणि ते ब्रह्मकमळ दिसते तुम्हाला, ते पण इथलंच आहे. इथे दिसेल तुम्हाला ही फुलं आहेत ब्रह्मकमळाची सुद्धा. हे बघा इथे वरती एक दिसते. आणि नंतर हा अखंड दिवा आहे, घंटा आणि त्रिशूल 2 दिसतात आहे आपल्याला. एक डाव्या साईडला आणि इकडे पुढे एक छोटासा आहे अभिषेक पात्र. आणि औदुंबराचं झाड आहे. हा वेल किती जुना आहे, त्याचं मजबूत खोड बघा केवढं मोठं आहे. आणि हा पूर्ण औदुंबराचं झाड एवढं जुनं आहे ना, त्या पूर्ण झाडावरती पसरलेलं आहे. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, पण हे ते मंदिरासाठी ते दर्शनासाठी चालू ठेवतात. आणि इकडे जांभळाची मोठमोठी झाडे आहेत, बदामाचं झाड आहे, अशोकाची झाडं आहेत. आणि हे वेलच आहे कोणता तरी. हे घर आहे त्यांचं, आपण हे नाही कॅप्चर करू शकत. छोटंसं मंदिर किती जुनं आहे, 40 वर्ष. तर इथे आलो आहे आपण. हे तुम्हाला दाखवायचं होतं मला की असं मी तर एवढं मोठं झाड आणि हे कुठे असं बघितलं नाही आहे की फुलांचा सडा अगदी एवढ्या सगळ्या परिसरामध्ये पडला आहे. आणि सगळीकडे इतका सुगंध येत असतो याचा. मी इकडे कामानिमित्त आलते, मी बघत होते स्मेल एवढा सुंदर कशाचा येतो आहे. आणि वरती बघितले तर पूर्ण झाड फुलांनी भरलेलं. मग बघितलं की औदुंबराचं झाड पण आहे. मग बघितलं की इथे ध्वजा दिसतीये, घंटा दिसत आहेत आणि नंदी महाराज दिसले. मग कळालं की इथं महादेवांचं मंदिर आहे. मग आज सोमवार आहे, त्यानिमित्त म्हटलं तुम्हाला दाखवूयात. या मंदिराची माहिती मी विचारली इथल्या दादांना, तर ते म्हटले की हे मंदिर त्यांच्या वडिलांनी 40 वर्षापूर्वी, म्हणजे त्यांच्या वडिलांनी नाही, त्यांच्या वडिलांचे गुरु होते कर्नाटकचे, त्यांनी 40 वर्षापूर्वी स्थापन केलेलं इथे शिवलिंग. आणि त्याची सेवा त्यांचे वडील करत होते. आणि आता हे मंदिर सगळ्यांच्याचसाठी, म्हणजे या एरियामधले सगळेजण इथे येतात. आणि खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही या एरियामध्ये आलात कधी तर नक्की भेट द्या. मी प्रश्न विचारते, तुम्ही फक्त बोला. हां, जातं. तुम्हाला काय माहिती आहे या जागेविषयी? नाही, आधी इथं पूर्वीपासूनच हे मंदिर आहे. इथे काही आश्रम वगैरे होता. हां त्यांचं नाव नाही मला माहिती. हां पण आम्ही पहिले महाशिवरात्रीला आणि श्रावण सोमवारीच येतो. हां पण जसं आता ते पशुपतीनाथची व्रत केले 2 वर्षानंतर प्रत्येकाला काही ना काही अनुभव येतात, तसे आम्हालाही आले. अच्छा. त्याच्यानंतर मग आम्ही प्रत्येक सोमवारी यायला सुरुवात केली. हां हां तसं जागृतच म्हणायचं. जागृत देवस्थान आहे. हां, ज्याला त्याला अनुभव आल्यानंतर प्रत्येक जण. आणि क्वचित पहिले एखादी यायच्या बाई. हो, आता प्रत्येक सोमवारी अक्षरशः लाईन असते. हो. आणि मी पण म्हणजे मला माहिती होतं, माझ्या 1-2 मैत्रिणी आहेत, त्या इथं आतमध्ये वाड्यात आहे म्हणायच्या, वाढते आणि यायच्या इथं दर सोमवारी. पण मला एक्झॅक्ट माहिती नव्हतं की काय ते. आणि त्यांच्या आयुष्यातले बदल मी बघितले ते त्या जेव्हा इथं यायला लागल्या तेव्हापासून. तसं आमच्याही आयुष्यात बरेचसे फरक पडले, अनुभव आले. मग आता बघतोय आता खूप गर्दी पण वाढली. आता आम्हालाच लाईनला असं थांबायला लागतं. केव्हापासून येत आहे तुम्ही? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. हा. आणि म्हणजे इथं हे मंदिर खूप वर्षापासून आहे. 40 वर्षापासून म्हटले ते दादा. म्हणजे मला इथं येऊन 13 वर्ष झाले. अच्छा. पण लय असं काही येणं नव्हतं, फक्त महाशिवरात्री वगैरे असं. पण मग एक काळ असा आला की आम्हाला उपवास करायचे होते पशुपतींचे. खूप गरजेचे होते. त्याचा रिझल्ट खूप लवकर हवा होता. मग असंच
आलो आलो म्हणजे इथं आणणारी मला हीच. अच्छा. आणि त्याचा रिझल्ट इतका बेस्ट आला, असं वाटलं की साक्षात बाबाच आले. हो हे सांगेल इतके म्हणजे चांगला अनुभव. हो. इथली प्रसन्नता बघूनच असं वाटतं की नाही का इथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे, वास आहे. हो, फील होतं ते. हो, ते असं सांगू पण नाही शकत, सांगू पण नाही शकत. ते काय फील झालं. हो, मी पहिल्यांदाच आले तरी मला एवढं प्रसन्न वाटतं इकडे, आणि वाटतंय की इथे आहेत महादेव साक्षात. इवन मी जेव्हा आता महादेवांना पाणी अर्पण करत होते तेव्हा पण मला ती एनर्जी जाणवत होती. चला, धन्यवाद. तर मंडळी, असं होतंय आपलं आजचं विशेष मंदिर. कसं वाटलं तुम्हाला बघून ते नक्की सांगा, आणि या एरियात आलात कधी तर नक्की भेट द्या, आणि चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा, आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. चला तर पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन मंदिरासह. धन्यवाद.